चांगलं नियोजन झालं. काही जणांना त्यात थोडा घालतायत, संभ्रम करतायत, पण समाज सगळा सगळेजण समाजामधून सगळे समाधानी आहेत. ते राजकारण करायचं म्हणून त्याला निकाल चांगला समोर सगळ्यांना. नाही, माझं म्हणणं काय होतं ते पहिलं व्यासपीठ चार पाच माणसं गेले ना निर्णय झाल्यानंतर तो खर्च करायला लागला बरोबर गेलोय, पण काय असं सुधारणा करता येईल मला काय निघाला ना मला मराठवाडा विशेष माहिती होता ना, मी तर माहिती करून मग प्रेझेंटेशन करत आहे काय त्याच्यामध्ये संस्थान होते सगळे जळगाव आपल्याला काम करायची प्रक्रिया आणि पद्धत पुन्हा दुसऱ्यांदा मोडत ठरलेले आम्ही जर आणि दुसरं म्हणजे काय पण खालच्याला थोडंसं आपल्याला म्हणजे नको मला तुम्ही किती सदस्य त्यांना टाइम बोल द्यायला लागण्यास काय होईल ते काय करतील पहिल्या टप्प्यात आपण काय करणार सगळ्या लोकांना बोलून जिल्हाधिकाऱ्याला मग काय करायचं एक्झॅक्ट त्यांना ते काय व्हायचं त्यांना रोड समज असायची कारण पण खाली ते गैरसमज पसरले समजलं काय एक्झॅक्ट करायचं प्रॉब्लेम येणार आणि काय करायचं थोडा वेळ दिला सगळे आहे तुम्ही थोडं 12 वाजेपर्यंत सगळ्यांना मुलं जर पाठवलं तर हा एवढं नगरलं त्या शिक्षकांचा उद्या पुरस्कार आहे 16 त्याच्या आधी भेटते नंतर भेटतील तिथे दिवसभर असतात तुम्ही नाही ना मग दुपार जाणार मी गावाला जाणार आहे माझ्या गाडी घेऊन बोलत महत्वाचं राहील उद्या त्याला मी एक अभ्यासक आणि मांडणीच्या स्वरूपात थोडं माहिती देते बरोबर का अभ्यासक हा ठीक ओके एक झालं आता दुसरं आमचं असं आहे की तरी सदस्याचं सांगायचं त्यांना टाइम बॉन्ड असा की आम्हाला शंका आहे नसेल तसं पण आमची शंका आहे ते सगळे तपासणार ते वेळ घालणार उदाहरणार्थ 2 दिवस पुन्हा ते तहसीलदारकडे जाणार पुन्हा तहसीलदार त्याच्यावर 7 दिवस घालणार पुन्हा ADM-कडे जाणार खाल्लेलं तपासणी वरच्यानं ताबडतोब 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या दिवशी संपून टाकावं म्हणून त्याला गती येण्यासाठीच आपण खालीपर्यंत समिती आणली नायब तहसीलदारपर्यंत सावरत तो सगळे प्रमाणे काम करतो
ते खाली का गाव पण असणार त्याला गती होऊ जाईल. वरची काय करते आम्हाला मागच्या थोड्या अनुभव वरची काय करते तुम्ही घेताच स्कीम तुमच्याबद्दल का नाही तुम्ही वरचे नमुने पाहिजे काम नसून 17 कामं सांगते पाऊस नसल्यावर ते करतात गोष्टी असे म्हणजे ते मोगम काम सांगतात काय गरज रस्त्याला माहिती नाही रस्त्यावर गेले नसले दुसऱ्या कामात गेले ते म्हणते रस्त्याची पाणी त्यामुळे एकच काम नाही आमच्यामध्ये खालच्यावर जबाबदारी टाकल्यामुळे ते चांगलं झालं गावल्याबरोबर कारण त्यांना दुसरं कामच नसतं गावाचं जातीचे दाखले मिळत मुख्यमंत्री असताना जर आठवणी आळाव घ्यायची राज्यामध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात दाखले लोकांना जिल्हाधिकाऱ्यांचे बाळपात खाली करत नव्हतं त्यामुळे पहिल्यांदा अशी वाटते की दाखले वाटल्या जाती बाहेर जातं दाखले सुद्धा मग गावचा दाखला आणणार जन्मात आणणार कोणत्या गावचा बोलणार ते फार मोठी त्याची आपण हिमोही राबवतो. हा तेच पुन्हा मला तेच सांगायचं मिळालं की यांनी एकदा तपास झालं उदाहरणार्थ आपण 10वी पास झालो 11वीला ऍडमिशन घेतो म्हणजे सगळे कागदपत्र दिल्याशिवाय ऍडमिशन झालं नाही झालंच नाही तुम्हाला हॉल तिकीट मिळणारच नाही 11वीच्या परीक्षेला तसं तुम्ही खालून एकदा चौकशी करून दिल्यावर तहसीलदारला पुन्हा 15 दिवस काय तपासले पुन्हा एडीएमला 15 दिवस आमचा वेळ म्हणतो सरकारचा आणि आमचा सरकारी कर्मचारी सहाय्य करणार टाइम बॉन्ड द्यावा 2 दिवसाचा हे एक म्हणणं आहे आणि उद्या येणारे थोडं ज्याच्या बद्दल बोलतील तुम्हाला काय त्याच्यात असं आहे तसं काय आणि प्रक्रिया सुटसुटीत मिळते तर मग परवा गणेश विजय 6 तारखेला उद्या आहेत मोकळे द्यायचं होऊन जाईल बोर्ड टाईप फक्त ते माझ्या घरात बोलून घेतात ठीक आहे गणपत झालं विलीन कशाला तर 1 घंटाभर तरी निवांत असलं किंवा अर्धा घंटा होईल तर तुम्हालाही कळलं काय आणि नसतं मग ते उगाच बातम्या व्हायच्या चर्चा व्हायची नुसती भेटली काहीच नाही पुढे झालं त्यांनाही मोकळं सुटसुटीत सांगता येईल GRच्या बद्दल गॅझेटियरच्या बद्दल कारण प्रत्येकाकडं दादा वेगळं अभ्यासाकडे वेगळं वकिलाकडं वेगळं आहे GRचं वेगळं आहे आमच्याचं वेगळं आहे सांगतील दुरुस्ती आम्ही एका विशिष्ट भरे पाहत असतो अंमलबजावणी गाव पातळीवर अनुभव मारतो तुमच्या काय त्याच्या येणेच का ती प्रक्रिया राबवणार पण ते सांगितलं होईल चांगले मंत्री महोदय म्हणतात कलेक्टरांनाच एकत्र घेऊन प्रक्रिया हा सगळ्याच एकदा ऐकून घेतला ना मग ते अंमलबजावणी झालं डोक्यात ताणच राहणार नाही ते स्पीड राहील नसता परत पुन्हा तरी किचकट निघत पुन्हा याचं किचकट निघत काही ना फायनल तुकडा एकदा आता पुन्हा नाही म्हणायचं मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे गॅझेटियरच्या नोंदीच्या आधार म्हणून गॅझेटियर तर त्याला त्याच्यात दादा 2 शब्द घ्यायचे राहिले गडबडीत नसते घेतले का मुद्दाम नाही टाकले 1931 आणि 1801 राहिलं 1881 एक राहिलं टाकायचं राहिलं आणि 1902 राहिलं तुम्ही टाकलं 2 घेतले अधिकाऱ्याकडून राहिला किंवा काय हैदराबादचं गॅझेटियर त्याच्यावरती जास्त 1901 आणि 1881 संदर्भ 1931 घेतात ठीक आहे सविस्तर मांडता येईल इथं काय होईल एक बोलायला जाईल मायकाला यायचं नाही काहीच नाही आपलं अर्धा घंटा सगळे व्यवस्थित बोलले कारण ह्यो विषय लय गंभीर आहे मराठवाड्यांची मन जिंकण्याचा विषय त्याच्यामुळे हे समजून सांगणं बसूनच त्याच्यावर लोक पाठवून द्या जर ते आले 6 तारखेचं विसर्जन आहे गणपती सकाळी 7ला देऊ पाठवून जाऊ द्या काय एक दिवस लेट पण चर्चा क्लिअर कट होणं गरजेचं सांगतो ना तुम्हाला काय करायचं मी बरोबर पाठव येऊ शकतात का माझी काय मग बोलायचं नाही मध्ये जायच्या टायमाला जायचं नाही आणि मग काम सांगायचं ज्यावेळेस तुम्हाला GR दुरुस्त करायचा आहे सुधारणा करायची सुधारित GRची त्या टायमाला जायचं नाही
कॉन्टॅक्ट नंबर घ्या कोणाचा म्हणजे आपण मी सगळं टाकून देतो तुम्हाला. समोर करून घेऊ आपण त्यांच्यावरून कधी यायचं किती वाजता यायचं त्यांचा ऍप तुम्हाला सगळं टाकून देतो फोनवरती. आम्हाला काय आहे, याच्यात कोणाला नाही राजकारण नाही करायचं, याच्यात गरीबाचं कल्याण आरक्षण देऊन करायचं. येणार ना त्याने हेल्पडा नको कोणाचा एक नंबर दिला मला नाही ना, आज आम्ही तुमच्या वेळ घेणार तो पाठवतो त्या आणि झ्यालपड्याला काय आयुष्य झ्यालपड्यात गेलं आमचं काय सांगावं. आपल्या हेल्पडे घालायचे नाही ना आता. असं आम्हाला बी शंका नाही राहिली. आता हेलपाटे व्हायचे नाही भाऊ, मराठवाड्याचे हेलपाटे बंद होते. ही मात्र आम्हाला 100% खात्री पटलेली नाही. मी बोलायला वाचावून बोलत असतो ते खात्रीच पडले की समाजाचं कल्याण होईन वाटतं. म्हणजे सातारा संस्थानवाल्याचं पण आणि हैदराबादवाल्याचं पण. विश्रांती घ्या विश्रांतीच काय सांगत नाही आता काही अडचण नाही विश्रांती घ्या आता तब्येतीचा विचार केला पाहिजे. बाकीचा विचार करतो आमच्या सोपून दिलं ना काही नाही पाहिजे माझ्या मराठवाड्यात एवढं द्या डोक्यावर घेत. सातारा संस्थान मी डोक्यावर घेईल काय. आपण उघडच बोलणार आहे पहिल्यापासून. आम्हाला तर काय करायचं राजकारण. आमच्या लेकराचं कल्याण झालं आम्हाला काय करायचं त्या राजकारणाचं. आमच्या लेकराचं कल्याण झालं की उद उद. हा बरं हे काही आडून आहे का काही मिळवायसाठी भाषा आहे का तर नाही. मी 1.5 वर्षापासून हे म्हणतोय. म्हणजे आपले फडणवीस साहेबांना सुद्धा हेच राजकारण करा, तुम्हीच खुर्च्यावर तुम्हीच मजा करा, काय द्या नाही. पण समाजाचं मला द्या. पण मग ते ताणायचं कशामुळं. हो हो नाही नाही, हो हो नाही नाही असं व्हायचं. बंधन असतात त्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला जी कल्पना आहे सगळ्या बाजूने त्यासाठी नाही. आता ते बी बदलले, बरं झालं तुमच्यामुळं चांगलं झालं म्हणायचं. तसं नाही काय सकारात्मक आहे. सकाराम नाही तुकाराम नाही. तुम्हाला काय सांगा आमचा केस वाढायचं म्हणते सकाराम काहीच. नकारात्मक चर्चा मी ऐकलीच नाही साहेबांची. एकदम म्हणल्या नकारात्मक चर्चा काय सकारात्मकच म्हणते आणि व्हायनंतर ते बरं झालं तुमच्यामुळं व्हायनं. दुसरं होळी चांगली लागा लागली बस. लेकराचं हे नव्हतं लोक कशाला भुकालेले नाही. गरीबात आम्ही रोज येत मी पण तुमच्या पद्धतीनं पण आम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्यापाशी जे मांडायचं नाही ते आमच्यापाशी मांडत होतं गरीबाकडून. त्यांना तुम्ही एखाद्याला आमदार करा, एखाद्याला नगरसेवक करा, आणि त्या नगरसेवकला तुम्ही महापौर करू नका सोडच. एखाद्या आमदाराला मंत्री करा करू नका सोडच. पण ते मोरच तरी उपकार विसरत इमानदार फक्त कोणाच्या रुपयाला हात लावला कोणाचं पद घेतलं नाही. मला आणखीन गरीब विसरा नाही. एके हाकेवर मुंबई म्हणलं की मुंबई, जाम म्हणलं जाम, नको म्हणलं की मागे. ही परिस्थिती सत्यता सांगतो मी. आणि माझ्या बोलण्यात ती तळतळ येत सांगतो तुम्हाला की माझ्या गरीबाच्या लेकराला द्या आणि ते डकर घेऊन नसत्याला विषय. तुम्ही म्हणता हो विषय तुमचा मराठा तुमचाच होईल. आम्हाला काय गरीबाच्या लेकराचं कल्याण एवढंच आमचं पण आहे आणि त्यासाठी जीव जळतो काय नाही. आज काय राहिलं नाही. चालता येत नाही, उठता येत नाही, सारखी पोटात आग येते तिथून आल्या तरी समाजाचंच गेले. तुम्ही यायचं म्हणलं बरं झालं. 4 शब्द आणखी समाजाचे सांगू. मग डोक्यात असलं का दुसरं साठायला बघतो काहीतरी मपलं जमन का, कुठं चिटकायला आहे का जागा, हलका हांदा येईन का. मी आला माणूस मग संदेश साहेब आले आणि समाजाचंच हित साधलं. ते म्हणलं ते घरी ड्रेस बडाबडा करायला सांगा. त्याने तुला डोक्यात हाणून घेतलं कवा तरी बाबा भेटायला यावं का नाही. हा की समाजाचं सांगतो तुझं काय चाललंय, तब्येत कशी आहे. त्यांनी लगेच आत्ता प्रधान सचिव कोणतरी काँग्रेस आत्ता ते म्हणले मला आत्ता आदेश काढ म्हणे. आता पहिला जी झाली त्या पुऱ्या दिल्या पाहिजे कशामुळे रोखून द्या करून काय पहिल्यापासून झाली कमिटीला कॉन्स्टिट्युशन पॉवर मध्ये डायरेक्शन देते. आणि आपलं एकच राज्य आहे त्यांनी हे ओढून घेतलेलं आहे. तरी पुढे प्रसंग घटना घडली तर मग सुप्रीम कोर्ट आपण लिखित मागच्या काही गव्हर्नमेंट कॅबिनेट समिती करून बाकीच्या राज्यांमध्ये प्रांतालाच अधिकारी तर अशी काही समिती नाही आहे. मग आता आम्ही असं या चर्चेत आमच्या असं ठरलं की आपण एकदा परत तपासून पाहू काय दिलं आता काय अडचण नाही आहे. प्रांताच्या लेवलवर डेलिगेट म्हणजे मग त्याला किती होऊन जाईल. आपल्याला या JR चा पण थोडा आधार घ्यायला पाहिजे असं वाटतंय. बघा वाटत नसेल तर हरकत नाही. आपल्या नागपूरच्या पंजाबमध्ये साहेबांनी दिलं होतं त्या JR चा पण आधार शक्य वाटलं तर म्हणतोय. फक्त माहिती द्यायला होतं आम्ही तुम्हाला शक्य वाटलं तर. आणि हा विषय गॅझेटियरचा जर मागासवर्ग आयोगाकडे बी जाण्याचं काही त्याच्या संदर्भानं असेल तर शिंदे समिती
तुम्हाला नोट गॅजेट द्यावं लागेल. तुमचं देत नाहीत आम्ही, पण गॅजेट द्यावं लागते. हैदराबादचं द्यावं लागेल, सातारा संस्थाचं द्यावं लागेल, कारण तो सरकारी दस्तावेज. ती बोलायला जागा आहे, त्याच्यामुळे गोरगरीब ओबीसींना कळतं. आता ते सातबारा तुम्हाला द्यावाच लागला वावर आमचं. मला माझी काय विनंती आता आपण थोडी प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. हे कसं शब्दमुळे आपण कोण घेता येईल आपण करू. तसं आणि अडचण आपण संपर्कात राहतोच आहे. पण आपण म्हणणारच नाही सर, तुम्ही अडचणी तेव्हा, सरकार अडचणी तेव्हा, किंवा आम्ही यावं किंवा ओबीसी याचं ते म्हणणारच नाही. सरकारची अडचण नाही म्हणत नाही. प्रक्रियेमध्ये काही वाटलं एखादा की टेक्निकल म्हणतात तो आपल्याला रिझॉल्व्ह करता येईल. पण असं काही एकदम असं वॉटर राईट नाहीये की आता इकडं हालायचं तिकडे हालायचं असं काही नाही. काय बोलता होता आपण मला म्हटलं पात्र नको दोन शब्द बदललेच लगेच. याने काय असेल यांचं म्हणणं तर काय ते येऊन सांगतील बदलून घ्यावं. आणि पण हे विषय तुमच्यासाठी परत परत ते सांगतो की इतकं सोपं आहे. गॅजेटेड सरकारी दस्तावेज म्हणून लोड नाही द्यायला. तुमच्यासाठी सोपी प्रक्रिया आहे. म्हणजे सगळं मन जिंकता येते, सगळ्यांचे मन धरून मन जिंकता पण येते. आणि ते असून मिळालं म्हणलं चीड वाढायला लागली समाज. आणि मी सांगतो ना 50 बऱ्याच संभ्रम निर्माण नका करू. जरी काही उली तिथे चुकलं असेल तर आम्ही समाजासाठी, आणि त्या माणसानं, एवढ्या मोठ्या माणसानं व्यासपीठावर शब्द दिला, चुकल काही एखादा अर्धा शब्द तर सुधारणा करून ना जीआर मध्ये सुधारित तरी बरोबर राजकारण कशात व्यस्त का. सगळ्या लोकांना आव्हान करेल चर्चा करू. आता आपण पुढे गेलेलो आहे ना, पण चुकीचं बरोबर काय ते काय ठरवेल ना. बरं, जरी सरकार चुकलं, मी समाज सोडून सरकारकडून कसं बोलल मग. मी समाजासाठी सरकारला सोडून देऊन सरकारला धारेवर धरेल ना. काही नका करू, बस आमचं तेवढंच म्हणून नाही. हे सातारा संस्थान हैदराबाद कल्याण करून टाका लोकांचं, बस. काळजी घ्या, तब्येती सातत्याने घ्या. डॉक्टर साहेब मी काळजी घेऊ, मी बिंदास्त आहे त्या. एक रेकॉर्ड आला आधीच आमचा रेकॉर्ड, आमचं आरक्षण असून आंध्रात आमचं होतं. महाराष्ट्र सरकार इकडे असून आमची नोंदच नव्हती. कमीत कमी काय देत तुम्ही आले किंवा शिंदे साहेब असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील, यांच्यामुळे कमीत कमी ते ज्या रूम आधी करून रेकॉर्डला तरी आमचं गॅजेट आलं आता 75 वर्षात. आम्ही काय त्या दिवशी 3-4 दिवस आम्ही रात्री बसायचो, चर्चा करायचो. हळूहळू मार्गाने घेत गेला. त्यांनी मग ह्या गोष्टी केल्या पण कशा करायच्या त्यांनी सांगितल्या. त्याप्रमाणे बरोबर ते होत गेलं. म्हणजे बारकाईने लक्ष घातलं. आणि याच्या आधीच लक्ष घालायला पाहिजे. बारकाईत लक्ष नाही, मोठे करतात सगळं ते आपला गैरसमज असतो. करतात पण आम्हाला संडास लागल्यावर करतात. आधीच बारकाईत लक्ष घातलं जात होती. नाही, त्यांची भूमिका पहिल्यापासून चांगली. आता मी इतक्या वर्ष काम करतो, 3-4 वर्षापासून. आम्ही चांगलंच म्हणतात ना, मग पण आमचा व्हायना म्हणतो ना. हे प्रॉब्लेम आता जुळलं रस्ता ते. आता कसं काय जुळलं कुणाला माहित, पण जुळलं. खड्डे खुड्डे भरून निघले डांबरे. तुम्ही व्हायला म्हणताय हेच महत्वाचं राहतं. म्हणजे आता मुख्यमंत्री साहेबांनी दादांच्या भरोश्यावर समिती करून केलं. समाजाची सरकारबद्दलची चांगली भावना यांच्यामुळे झाली, खरं आहे. पण ती टिकणं सुद्धा आता तेवढी गरजेचं आहे. अंमलबजावणी करून मराठवाड्यातला मराठा हा कुणबी गॅजेटच्या आधारे हे करणं गरजेचं आहे. मग मात्र म्हणत येईल. आता सध्या तर समाजात एकदम आनंद आहे. सुरू करून दिली जसं आपण पुढे जाईल. आपली जी काही मंडळी 2-3 आपण सांगतोय त्याची काही व्हॉट्सअपची संपर्कात राहून आपण दुरुस्त करतो. कामानिमित्ताने मी संभाजीनगरला आलो होतो आणि पाटलांच्या जागेची चौकशी करायची. कारण 7-8 दिवस त्या आंदोलनामुळे तब्येत खालवली होती. पण मला स्थिती
परत भेट झाली. त्यांना आता विनंती केली की तुम्ही काळजी घ्या, त्यांच्या मागण्यांची काळजी सरकार करत आहे, त्यामुळं आता काळजी घ्यावी अशी त्यांना आता विनंती केलेली आहे. मला वाटतं एक चांगली प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्याच्यातून एक चांगल्याच पद्धतीने उद्याचे निकाल येतील मला खात्री आहे. त्यांना असं आहे की तुम्ही एकमेव मंत्री आहात ज्यांना त्यांचे उपोषण सोडवताना दुसरी चक्कर मारावी लागली नाही. मात्र तुम्ही जो JR दिलाय त्यावरनं संभ्रम निर्माण काही लोक म्हणजे संभ्रम निर्माण होतोय का, आणि होत नसेल तर तो का केला जातो? असं की पुन्हा चर्चेची आवश्यकता नाही. राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींनी जबाबदारी माझ्या होती आणि सातत्यानं या प्रक्रियेमध्ये जे काही आवश्यक ज्या गोष्टी करायच्या, निर्णय करायचे, तर मला असं वाटतं की आता निर्णय सरकारी केल्यानंतर त्याच्यात काही म्हणजे भाषण याचं मला मनस्वी दुःख आहे. तर शेवटी काही मोठ्या संघर्षातून आता काही गोष्टी आपण मिळवत